नमस्कार मित्रांनो, मी शिव मडकुते. RT 2025-26साठी ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत. तर त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता ही नोटीस प्राथमिक शिक्षण संचालय अंतर्गत 13 जानेवारी 2025 रोजी काढण्यात आलेली आहे. तर विषय असा आहे, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना. तर काय काय सुधारित सूचना आहेत तर त्या पहा. शासन संदर्भ क्रमांक 7 नुसार प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया दिनांक 14/1/2025 ते दिनांक 27/1/2025 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर इथे पहा, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तर त्या पहा. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना सोय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी http://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी. तर जी काही तारीख दिलेली आहे 14/1/2025 ते 27/1/2025 या कालावधीत ही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्ण करण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पहा. कोणकोणती कागदपत्रे इथे लागणार आहे तर पहा. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्राचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर पहा इथे पहिला, निवासी पुरावा. 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रात शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकी निवास व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. तर पहा. दुसरं पहा, जन्मतारखेचा पुरावा. ग्रामपंचायत, मनपा, नपा यांचा दाखला, रुग्णालयातील NNM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले सोयनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर इथे चौथं पहा, सामाजिक वंचित जातवर्गातील बालक असल्यास वडील बालकाचे सादर करायचे कागदपत्र. तहसील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकांचा वडिलाचा बालकाचा जातीचा दाखला, परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही. जे काही परराज्यात असतील दाखला तर असा हा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर इथे भरपूर असे कागदपत्रे इथे लागणार आहेत. तर याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती PDF वाचू शकता. तर पहा, यामध्ये वयाची अट काय काय सांगण्यात आलेली आहे. तर यामध्ये पहा, प्रवेशाचा वर्ग प्ले ग्रुप, नर्सरी. वयोमर्यादा पहा, 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021. दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजीची किमान वय 3 वर्षे आणि कमाल वय 4 वर्षे 5 महिने 30 दिवस. तर ज्युनियर KGसाठी 1 जुलै 2019 31 डिसेंबर 2020. कमीत कमी 4 वर्षे आणि जास्तीत जास्त 5 वर्षे 5 महिने 30 दिवस. सीनियर KGसाठी 1 जुलै 2018 31 डिसेंबर 2019. कमीत कमी 5 वर्षे, जास्तीत जास्त 6 वर्षे 5 महिने 30 दिवस. तर इथे इयत्ता पहिली पहा, 1 जुलै 2017 31 डिसेंबर 2018 6 वर्षे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. तर अशा प्रकारची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे.